नमस्कार. मी एस-टी-पीचं जे माथेरानमध्ये काम चालू आहे, जवळजवळ 45 ते 50 करोड रुपयाचा निधी हा एस-टी-पी प्लॅनसाठी माथेरानमध्ये आला आहे. त्याचं काम चालू आहे. परंतु काम चालू असताना आम्ही पाहणी केली असताना एकाही सर्व्हिस सेंटर त्यांनी फिल्टरेशन प्लांट जो बोलतो आपण एस-टी-पीचा, तो प्लांट आत्तापर्यंत कुठलाही चालू केलेला नाही. त्याचं काम सगळं अर्धवट आहे. म्हणजे अर्धवट बोलण्यापेक्षा काम चालूच नाही असं बोलणं योग्य राहील. आणि आपण जवळजवळ 3-3.5 किलोमीटरचे रस्ते ह्या एस-टी-पी प्लॅनसाठी खोदलेले आहेत. ते रस्ते खोदून त्यामध्ये फक्त थतूर-माथूर PCC केलेली आहे. PCC करून त्यामध्ये फक्त पाईपलाईन आणि चेंबर टाकलेले आहेत. आणि ह्याच्या पोटी त्यांनी जवळजवळ 27 करोड ते 30 करोड एवढं बिल नगरपालिकेकडून अदा केलेलं आहे. पुढील काळामध्ये आमचं असं म्हणणं आहे की पुढील काळामध्ये हा कॉन्ट्रॅक्टर फक्त रस्त्यामध्ये पाईपलाईन टाकून पळून गेला तर पुढचं काम करणार कोण? हा माझा प्रश्न प्रशासनाला आहे. आणि ते प्रशासनाने त्याच्यावरती गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून इथे एक तंबी देऊन हे काम फिल्टरेशन प्लॅन्टचं काम सुरळीत चालू केलं पाहिजे. प्रथम हे फिल्टरेशनचं काम चालू केलं पाहिजे. त्या फिल्टरेशन प्लॅन्ट चालू करताना त्यामध्ये कुठल्या अडचणी आहेत त्या आपण बघितल्या पाहिजेत. आणखीन ह्या फिल्टरेशन प्लॅन्ट ॲक्च्युली माथेरानच्या मध्यभागी यांनी केलेलं आहे. सहजासहजी आपण इतर शहरामध्ये बघितलं तर हे फिल्टरेशनचे प्लॅन्ट जे आहेत ते गावाच्या मध्यभागी नसतात. म्हणून माझी प्रशासनाला मागणी आहे की गावातल्या मध्यभागीचा फिल्टरेशन प्लॅन्ट पहिला चालू करावा. त्याचे काय दूरपरिणाम त्याचे काय होतात ते आपण बघितले पाहिजे आणि त्यानंतरच आपण पुढचे फिल्टरेशन प्लॅन्ट चालू केले पाहिजे. आता माझी रास्त मागणी अशी आहे की पहिलं त्यांनी रस्त्याचे जे खोदकाम आहे ते थांबवलं पाहिजे. रस्त्याचं खोदकाम करताना त्यांनी जे रस्त्याला चर पडलेले आहेत ते चर त्यांनी भरून काढलेले पाहिजेत. त्याच्यावरती जुने ब्लॉक लावलेले आहेत, क्ले ब्लॉक, ते जुने ब्लॉक काढून त्यांनी नवीन ब्लॉक लावले पाहिजेत. कारण टेंडरमध्ये त्याचं नमूद असंच केलेलं आहे की जिथं ते खोदकाम करतील तिथे त्यांनी नवीन ब्लॉक लावले पाहिजे. दुसरी ह्या प्लॅनच्या मागं अशी परिस्थिती आहे की इंदिरानगरचा जो इंदिरानगरच्या कड्यालगतचा जो भाग आहे, पंचवटी नगरचा जो कड्यानगरचा भाग आहे, पंचशील नगरचा कड्यातला भाग आहे आणि संत रोहिदास नगरच्या कड्यातला भाग आहे, यांचं ड्रेन वॉटर जाणार कुठे? यांचं काहीही नियोजन नाही आहे. म्हणून माझी ही रास्त मागणी आहे की हे काम तुम्ही त्वरित थांबवा. याचं पाणी नगरपालिकेच्या इंजिनियरनी आणि जी PMC नेमलेली आहे त्या PMCच्या नेमलेल्या अंतर्गत हे सगळे रिपोर्ट नगरपालिकेने आम्हा लोकांना दाखवले पाहिजे, इंजिनियरला दाखवले पाहिजे, ते सादर केले पाहिजे, तरच पुढील काम चालू केलं पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये जे रोडचं खोदाईचं काम चालू आहे ते इमिजिएट बंद केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि हे प्लांट जे आहे ते व्यवस्थितरित्या चालू करणे गरजेचं आहे आणि ते चालू झाले पाहिजे अशी मागणी आहे. जर हे नगरपालिकेने नियोजनबद्ध काम केलं नाही तर याच्या अगेन्स्ट आम्ही मोठं आंदोलन पुकारू. शिवराष्ट्र पॅनलच्या माध्यमातून आम्ही माथेरानमध्ये मोठं आंदोलन करू आणि हा प्लांट रीतसर चालू झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे.